महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोल्हापूर येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा. कोल्हापूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन राजारामपुरी कोल्हापूर येथील कार्यालयात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व यशोदा आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ आशा केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर डेली योगा ग्रुपच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सन 2024ची दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली. प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. अधिकारांसोबतच नागरिकांनी आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या ओळखून कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिन हा केवळ अधिकारांची नव्हे तर नागरी कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी प्रा. वसंत पाटील तसेच इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रा. वसंत पाटील यांनी पर्यावरणपूरक संदेश देत मान्यवरांना रोप व पुस्तके भेट स्वरूपात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संचालक सचिन खराडे यांनी केले. त्यांनी मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांचे श्रमकल्याण युग अंक व पेन देऊन स्वागत केले. अल्पोपहारानंतर सौ स्वाती वाईचाळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास ॲडव्होकेट योगेश केसरकर, गुणवंत कामगार संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, बाळासाहेब कांबळे, मोहन घाडगे, सरदेसाई तसेच डेली योगा ग्रुपच्या सदस्या व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून प्रतिनिधी एम. कांबळे.